आम्ही बांधलेले नाहीत. आम्ही नंगे फकीर आहोत. आम्ही जे चुकीचं आहे त्यावर बोलणार, आम्हाला बदनाम करा, आमच्यावर आरोप करा, प्रत्यारोप करा. यांच्या आरोपांवर लक्ष दिलं तर आम्ही कामच करू शकत नाही. आम्हाला लोक महत्वाची आहेत. ज्या रस्त्यावर मरणारी लोक, त्या मरणाऱ्या हत्या थांबवायच्यात आम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, आणि तुम्ही हॉस्पिटलचा अनिलजी विषय काढला, तो फार जुना व्हिडिओ मला सापडला, तो 2 सेकंदात तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करतो. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, यांनी सुरुवातच केली निलेश सांबरेच्या फोटोपासून. याला मी देव मानतो बघितलेलं आहे. माईक मध्ये ऐका वाटलं. हे बघा, 1 किलो बटाटे वांदे. हा 14 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला मी देतो, 11 मिनिटाचा. याने सांगितलेलं आहे माझी आई वारली ना, माझ्याकडे 10-11 लाख रुपये घेतले गडपोलीच्या हॉस्पिटलमध्ये. माझं कुटुंब उद्ध्वस्त झाला. हा पोरगा बोलतो, मी ओळखत पण नाही याला बाबा कोण आहे. अजून व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नसेल तर माझ्याकडनं घ्या. या व्हिडिओमध्ये अख्खी इज्जत यांची काढलेली, बरोबर ना. त्यामुळे हॉस्पिटल बद्दल तर तुम्ही बोलूच नका रे. काय बोलता? माझं म्हणणं, इगल कंपनीकडून काही जे अधिकारी आहेत त्यांचे अप्रत्यक्षपणे सांगतात की आम्हाला हा रस्ता करताना अनेक अडचणी निर्माण होतात. बरोबर. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांनी तो रस्ता खुला करून द्यावा, अतिक्रमण काढून द्यावं. बरोबर. किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, केबल लाईन गेलेल्या आहेत, महावितरणाच्या लाईन गेलेल्या आहेत, या बाजूला करण्याचं काम कोणाचं आहे? तर त्या काम होत नाही तोपर्यंत आम्हाला कामाला अडथळा निर्माण होईल. यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. तर आपल्या माध्यमातून काय सांगते? तर मी तुम्हाला तेच सांगितलं मगाशी की जी आपण कमिटीची मागणी केली आहे, या कमिटीचं कारणच ते आहे की अशा पद्धतीने पीडब्ल्यूडीने उत्तर नाही दिलं पाहिजे. जेव्हा रस्त्यावर काम करताना अडचण येईल तर ते शासकीय काम आहे. कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी खंडणी मागत असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांचं काम बंद पडत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. या चोर जे लबाड आहेत असे अशा पद्धतीने वापर करतील काम बंद करण्यासाठी, अडचणी आणण्यासाठी. तर माझं म्हणणं स्पष्ट आहे तुमच्या माध्यमातून की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने लिगल काम करावं, इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर प्रमाणे काम करावं, एस्टिमेट प्रमाणे काम करावं. त्यांना अशा अडचणी आल्या तर त्यांनी फौजदारी कारवाईसाठी आम्ही त्यांना मदत करू. पीडब्ल्यूडीने त्यांना मदत केली पाहिजे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. जनतेने त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून प्रत्येकची मी सांगतो ही कमिटी झाली ना तर याच्यावर नियंत्रण राहील. दर महिन्याला ते विषय येतील. आता अजून तुम्हाला गोष्ट सांगतो ज्याच्यावर आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. हे टेंडर परिपूर्ण नाहीये. टेंडर कॉपी कुठे आहेत? बघा, या टेंडर कॉपी आहेत. या 3 टेंडर कॉपी आहेत. या 3 टेंडर कॉपी आम्ही स्टडी केल्या. आमच्याकडे निवृत्त अभियंता माननीय पाटील साहेब आहेत की जो माणूस देहाने पछाडलेला आहे की त्याचं म्हणणं आहे की वाडा भिवंडीचे भाऊ ही खड्डे आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही अभ्यास केला. या टेंडरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. टेंडर बनवण्यासाठी लाखो रुपये गव्हर्नमेंटने दिले थर्ड पार्टी एजन्सीला. त्यांनी लाखो रुपये उकळले पण टेंडर चांगले बनलेले. मी माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना बोललो की आमच्या शिष्टमंडळाबरोबर तुम्ही एक बैठक लावा आणि या टेंडरमध्ये ज्या आमच्या सूचना आहेत, ते टेंडर झालं म्हणजे काय, ते एखादा कायदा बनवून ते मोकळा झाला नाही, पारित नाही झाला. हे टेंडर आहे. टेंडरमध्ये अशा दुरुस्त्या होतात, टेंडरमध्ये असे बदल होतात. तर आपल्या रस्त्याला काय काय आवश्यक आहे? आपल्या रस्त्याला फॉर एक्झाम्पल कुडूस फ्लायओव्हरसाठी पैसे नाहीयेत. कुडूसला फ्लायओव्हर पाहिजे की नको? तर पाहिजे. वाडा खंडेश्वर नाक्यासाठी फ्लायओव्हर नाहीये. अनगाव मापुलीला फ्लायओव्हर नाहीये. तर ते फ्लायओव्हर झाल्यासाठी टेंडरमध्ये दुरुस्ती करावी लागेल. टेंडरमध्ये ज्या युटिलिटी वर्क्स आहे, तुम्ही मगाशी बोलले जे वायर उचलणं, त्या तारा पोल शिफ्टिंग करणं, यासाठी पुरेसा निधी नाहीये. तो निधी कशा पद्धतीने वितरित केला याचं स्पेसिफिकेशन नाहीये. त्यामुळे रस्ता झाल्यावर रस्त्यामध्ये प्रॉपर लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये तुमच्या इंटरनेटच्या लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये प्रॉपर गटरचं ड्रेनेज प्लॅनिंग झालं पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे रस्त्यावर. आपल्याला 800 करोडचा निधी, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आजच, तुम्ही सांगाल प्रमोद पवार काहीतरी बोलतो. हा 800 करोड मध्ये हे काम होणार नाही. हे बरोबर गोल गोल फिरून काम डिले करून 1042 कोटीची प्रशासकीय मान्यता आहे ना, हे बरोबर 1042 कोटी काढतील. हा माझा शब्द लिहून ठेवा. छोटा माणूस तुम्हाला काय सांगतो, लिहून ठेवा. बरोबर हे अधिकारी आणि ठेकेदार मिळून 1042 कोटी लुबाडतील. आपलं म्हणणं आहे 1042 कोटी लुबाडू दे, पण ते पैसे आपल्या कामाला लागले पाहिजेत, यांच्या बदमाशांच्या घशात नको. स्ट्रीट लाईट असतील, प्रॉपर फ्लायओव्हर असतील, प्रॉपर साईड पट्ट्या असतील, प्रॉपर स्पेशियस रस्ता असेल, 4 लेन रस्ता असेल आणि त्याचं कॉन्क्रीट चांगलं असेल. या रस्त्यात वाड्यावरून माझा विद्यार्थी परीक्षेसाठी ठाण्याला सहज गेला पाहिजे. वाड्यावरून माझा क्रिकेटर, माझ्या मित्राचा मुलगा क्रिकेट खेळतो. माझा मित्र त्याला पहाटे 4 वाजता घेऊन जातो. इथे अमित भाऊ आलाय का? अमित आहे इथे ना, गुडे भाऊ. त्याचा मुलगा, भावाचा मुलगा हा मुंबईला तो नेतो कुठे? बोरिवलीलाच आहेत.
पहाटे 4 वाजता निघतो, तेव्हा तो सकाळी 7 वाजता पोहतो. माझ्या वाडा तालुक्यातले प्रचंड तरुण पोरं हुशार आहेत, प्रचंड खेळाडू वृत्तीची पोरं आहेत. मुंबई ठाण्यामध्ये ते ग्राउंड्स आहेत, परीक्षा द्यायला पोरं जातात, MPSC UPSCच्या असतील किंवा नीटच्या असतील. वाडा भिवंडीवरून ठाण्या मुंबईचा प्रवास सहज झाला पाहिजे. जेव्हा माझ्या वाड्यामध्ये एखाद्या गरोदर महिलेच्या पोटात दुखेल, जरा तिला डिलिव्हरीला ठाण्याला न्यायचं, भिवंडीला न्यायचं असेल तर ती सहजरित्या तिथे जाऊन डिलिव्हरी झाली पाहिजे. एखाद्या माझ्या उपचार पेशंटचा श्वास कोंडलाय, त्याला चांगलं ICUची ट्रीटमेंट पाहिजे, तर तो चांगल्या ऑक्सिजनची अँब्युलन्स घेऊन या रस्त्यामध्ये सुकर आणि त्याचा प्राण वाचेल अशा ठिकाणी तो पोहोचला पाहिजे. साहेब, ही माझी मागणी. रस्त्यावर मरणाऱ्या माणसांच्या बद्दलच्या माझ्या वेदना तोडल्यात. या चोर ठेकेदारांशी मला काही घेणं देणं नाहीये, या लबाड कोट्याधीशांशी माझा काही संबंध नाहीये. माझं बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला मी उत्तरदायी आहे. माजी खासदार कपिल पाटील साहेब होते, त्यांच्या हस्ते जेव्हा या रस्त्याचं भूमिपूजन झालं त्या दरम्यान 1100 कोटीचा हा रस्ता मंजूर करण्यात आला असं जाहीर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आता 803 कोटीचा हा टेंडर आपण पाहतोय. या टेंडरच्या प्रोसेसमध्ये जे उर्वरित कामकाज बाकी आहे, जे सुप्रीम कंपनीकडून झालं नाहीये, उदाहरणार्थ पाली असेल, तिथला ब्रिज पालीचा ब्रिज आहे, त्याच्यानंतर पुढे आणखी एक ब्रिज आहे, असे जे ब्रिज अपूर्ण आहेत ते ब्रिज सुद्धा टेंडर मध्ये दिलं असेल. म्हणजे आता त्याच्यामध्ये टेंडर मध्ये जे काम होईल ते काम सुद्धा या इगल कंपनीलाच करावायचं आहे की जे मागील ठेकेदार आहेत ज्यांची बिलं बाकी आहेत त्यांचा हा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह? सर, कसं आहे माहिती आहे का, आता जबाबदारी पूर्ण इगलकडे आली 55 किलोमीटरची. उर्वरित 9 किलोमीटरची जबाबदारी आणि DLP आली, जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर. ते असं सांगू शकत नाही आता इगलला काम मिळालं आमच्या हात वरती. 55 किलोमीटर इगल आणि 9 किलोमीटर हे दोघं, हे परत लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे बोलता जे मायनर मेजर ब्रिज साठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली नाही. अगदी तुरळक निधी, मी तुम्हाला सांगतो किती निधी ते, अगदी ट्रान्सपरंटली सांगतो तुम्हाला, मी माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे यासाठी त्यांनी आपले साहेब आपण काढलं ना ते हे बघा, यामध्ये अंबाडी भिवंडी तुमचं वाड्याचं आहे ना, मी सगळ्या स्टँडर्डचा आम्ही अभ्यास करून ठेवलेला आहे. वाडा मनोर ना, वाडा मनोर मध्ये इकडे बघा, या वाडा मनोरसाठी त्यांनी ठेवलेले आहेत जवळपास हा 23.35 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि या रस्त्यामध्ये त्यांनी 7,21,00,000 रुपये मायनर ब्रिज साठी ठेवले आणि 14,46,00,000 रुपये बॉक्स कल्वर्ट साठी, मेजर ब्रिज साठी पैसे ठेवलेले नाही. बरोबर आहे. जवळपास 310 कोटीचा त्यांचं हे आहे, तिकडचं सिव्हिल वर्क आहे. म्हणजे वाडा मनोर रस्त्याचे जे ब्रिज आहे तिथे ब्रिज साठी पैसे ठेवलेले नाही साहेब. हे टेंडरचं अनालिसिस आहे. तुम्ही जे बोलला तो प्रश्न बरोबर आहे. याचा अर्थ टेंडरमध्ये सुधारणा पाहिजे, टेंडर हा हे झाला पाहिजे, रिव्हर्स झाला पाहिजे. त्याच्यावर पुन्हा आपल्या सूचना घेतल्या पाहिजेत. आपल्याला काय पाहिजे, आपला रस्ता आहे, आपण ठरवायचंय आपला रस्ता कोण. आपला रस्ता मुंबईवाले ठरवणार, आपला रस्ता आपलं भविष्य मुंबईवाले ठरवून द्यायचं का? कपिल पाटील साहेबांनी त्या काळात प्रयत्न केले, आपण कुठे नाकारतो. कपिल पाटील खासदार होते, कपिल पाटलांनी पाठपुरावा केला आणि भूमिपूजन केलं, कपिल पाटलांनी केलं हे आम्ही नाकारतच नाही. पण कपिल पाटील आणि त्यांच्या सगळ्या लोकांना मला सांगणं आहे की तुम्ही फक्त रस्ता मंजूर करून आणला आणि थांबले का? तुम्ही अजून त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करा, नुसते थांबून बघू नका. तुम्ही रस्ता जर मंजूर करून आणलाय ना तर त्या रस्त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी तुमचं योगदान पाहिजे. मी तुमच्या निमित्ताने कपिल पाटील साहेबांना पण आवाहन करेन, बाळ्या मामा खासदार त्यांनाही मी आवाहन करेन, आमदारांना आवाहन करू की नको मला प्रश्न पडलाय. तुम्ही सांगत असाल तर करेन, नाही तर नाही करत. काय करू? न करू, सोडून द्या. तर यांना आवाहन काय करेन मी की तुम्ही